हॅलो 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 राजू दादा जरा वाढव हॅलो हॅलो आवाज येतोय करूया सुरुवात बारी सिंगलला नाही ठेवलेली आहे साप गलपटलं काल म्हणतात असं झालं काल तसं झालं आहे ना आजची बरोबर मिरची लागले बरोबर जागेवर आल्याच्या मंडवावर लावली होती तवशी आल्याच्या मांडवावर लावली होती तवशी त्याच्यात मधीच धरला दोडका आल्याच्या मांडवावर लावली होती तवशी त्याच्यात मधीच धरला दोडका आणि आज जोडीला आहे हा खेळातला बोडका आहे ना शाहीर म्हणजे काय ज्याच्या डोक्यावरती टोपी तो शाहीर बरोबर आहे की नाही नाहीतर बुवा म्हणाल वरवंटा झालाय डोक्यावर गॅस पण आहे बुवा अजून कुठं आहे तर बघायचं असतील कारण बुवांच्या तालुक्यात बारी आहे ना बुवांच्या तालुक्यात बारी आहे बुवांच्या मनात भीती आहे काल कार्यक्रम झालाय जोरात आरती बघा चांगल्या बोले घेऊ चांगल्या बोले सुरुवात आणि बारी जोरात करणार कारण काय बरेच कार्यक्रम झाले आजचा 5वा सलगचा थोडासा आवाज वर खाली होईल पण सगळ्यांनी युट्यूबच्या माध्यमातून मला ऐकलेला आहे आणि मी काय सिंगल बारी करायला आलेलो नाही आणि मी काय मोठी प्रश्नांची लिस्ट घेऊन आलेलो नाही प्रश्नपत्रिका घेऊन आलेलो नाही माझा स्तवनात प्रश्न आहे गणात प्रश्न आहे ना त्यातलं काय मी करीत नाही बुवा कारण काय झालंय काल तुम्हाला थोडीच तोड दिली मला पण कार्यक्रम तसा करायचा नव्हता आज दिवसभर मला बऱ्याच जणांचे फोन आले की सुशांत हा कार्यक्रम केलास तो शेवटचा असा याच्यानंतर तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही म्हणून त्या सर्वांचा आणि आयोजकांचा मान सन्मान राखून बुवा कारण तुमच्याकडं लोकांना खेळवणे एवढं आहे नाही काय म्हणून खोयनीत भेटल्या कुरल्या त्या वाटून खाऊ खोयनी माहितीये खोयनी माहितीये ना तुम्ही बोललं होतं बारी नाही तुम्ही पण आपली सिंगल बारी करून जाईल खोयनीत भेटल्या कुरल्या त्या वाटून खाऊ आणि चांगल्या बोले म्हणून सुरुवात करतोय कार्यक्रमाची आमचे प्रतिस्पर्धी शाहीर लक्ष असू द्या म्हणायचंय करता सादर ही सेवा करता सादर ही सेवा वाटतो अभिमान मला देवाशीष याले कराला साध मायेची घालतो तुम्हाला करतो वंदन तुला रसिका करतो वंदन तुला रसिका काव्य स्पर्शो दे म्हणून बुवानी टायटल आहे ना बुवानी टायटल आलेलं आहे म्हणून माझंही कर्तव्य आहे बुवा गेले तसे केलं पाहिजे बरोबर आहे ना म्हणून तीन मला लावला जीव गुलाबानी वाड रानस मी पाखरूपणा लेकरावानी लाड तीन मला लावला जीव गुलाबानी वाड
वेळोवेळी धावली जशी ती वासराची गाय, जशी ती वासराची गाय, तशी मी आणि माझी जखमा ओलंगा मला घाम येतो आहे ना, आता बुवा म्हणी याला घाम काढला. मिळू दे हे भाग्य मला सेवा ही घडावी, शिरावरी लेकराच्या माया ही खरा. काय म्हणतो आहे या गावामध्ये पहिल्यांदा चालू बरोबर आहे ना. या विघ्नहर्त्याची सेवा करण्याची संधी मिळाली, त्या संधीचं सोनं नक्कीच करीन. भले ह्यांनी चांदी केलेली असेल, भले ह्यांनी चांदी केलेली असेल, मी सोनं नक्की करणार. कारण आयोजक कुठं आहे, आयोजक कुठं आहे, आयोजक काय म्हणाले, आया बहिणींचा मान सन्मान राखून वारी करा आहे ना. आया बहिणींचा मान सन्मान राखून वारी करा. बुवा काय म्हणतो, बुवा काय म्हणतो की म्हणतो आयोजकांनी पाण्यावर ठेवल्याने जोकाड हा बुवा शक्तीदुरा शिव्या घालून ती मुलगी गाणी म्हणून होत नाही. तुमचा आवाज चांगला आहे, त्याच्यावर सुद्धा आवाजावर जर वजन दिलं असत ना तर कार्यक्रम झाला असता बुवा. म्हणून मिळू दे हे भाग्य मला सेवा ही घडावी, शिरावरी लेकराच्या माया ही खरा. कलेचा हा साज चढवून याच, कलेचा हा साज चढवून याच, आनंद झाला मनी, आनंद झाला मनी. मुजरा हातवर चरणी हे रसिका, मुजरा हातवर सुस्वागतम सुस्वागतम. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती, अखंड विश्वास आराध्य दैवत विघ्नहर्ता बाप्पा गणराया, महाराष्ट्राचं कुलदैवत श्रीदेव खंडेराय आई तुळजा भवानीच्या चरणी वंदन करू. सह्याद्रीच्या या उंच पर्वतरांगांच्या हिरव्यागार दरी खोऱ्यात साधू संत महंत ज्ञानवंत देवादिकांच्या पूर्ण श्लोकानं पावन झालेल्या या पवित्र आणि पावन भूमी अथांग सागराच्या कुशीत नवांगानी आणि विविध कलागुणांनी नटलेले व लोक परंपरेने बहरलेले कोण मराठी अमृतवाणीने जगलेला हा माझा महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राचा आराध्य दैवत अत्याचार आणि गुलामीच्या अंधारातून हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी सूर्याकडे घेऊन जाणार दैवत श्रीमंत योगी
श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून वाघाच्या जमण्यात घालून हात मोजती रात ही जात मराठ्याची धर्मवीर धर्मरक्षक राजे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचं देखणं स्वप्न तिच्या हृदयात जन्माला आलं ती माझी राजमाता आई जिजाऊ संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण ज्योती आई सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि या माझ्या महाराष्ट्राच्या मातीतील 33 कोटी देवतांना वंदन करून येथे जमलेल्या तमाम कलाप्रेमी रसिकांना लोकशाहीर दत्ताची गराटे निर्मित ही माझी शाखा साई सरकार नृत्य कला मंडळ मुक्काम पात्र पोस्टपाली तालुका जिल्हा रत्नागिरी पुणेवाले शाहीर सुशांत गराटे आणि माझ्या संपूर्ण मंडळींचा आपल्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा आज या ठिकाणी या आंबोली गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव नवसाला पावणारा आंबोलीचा राजा विराजमान आहे बरोबर ना त्या निमित्तानं आज ही सेवा सादर करण्याची संधी मिळालेली आहे मला खास करून माझ्याशी संपर्क झाला ते आमचे मित्र संदीप यादव या गावचे पोलीस पाटील यांना शाहिरी मानाचा मुद्रा करून या गावची ग्रामदेवता श्री झोलाई मातेच्या चरणी वंदन करून या मंडळाचे अध्यक्ष विकास यादव यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे 18 गाव विभाग आकाश साळुंके असे मित्र या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो त्याचप्रमाणे खरोखर सुंदर असा साऊंड लावलाय आमचे साऊंड मास्टर काल होते आजही आहे बरोबर ना कारण कालच्या पण वारीचे साक्षीदार आहेत आणि आजच्या पण वारीचे आहे ना दादा राजू दादा पड्या यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यानंतर ही माझी नाचणारी मुलं आहेत सोमेश्वर नृत्य कला पथक शाखा मंडळ पश्चिम आगरेवाडी त्याचप्रमाणे माझा वाद्यवृंद ढोलकीसाठी साथ करतोय दीपराज भोमले मेंदूसाठी साथ करतोय बँडसाठी साथ करतोय अविनाश मेंदूसाठी साथ करतोय सुयोग मांडवकर आणि कीबोर्डसाठी साथ करतोय ऋतुराज भोमले माझी स्वतःची वाद्यवृंद नाहीये कारण आज विसर्जन झालं बरोबर ना घरून लवकर निघायला लागलं आणि जर मी 7 वाजता घरून निघालो असतो तर यायला उशीर झाला असता आणि विसर्जन माझ्याही घरात गणपती होता आणि तो पण विसर्जन झालेला आहे बरोबर ना म्हणून माझी स्वतःची वाद्यवृंद टीम नाहीये आज माझी ही भोमले कंपनी मला साथ देत आहे त्यांना ही शाहिरी मानाचा मुद्रा करून माझा संपूर्ण कोरस वर्ग आहे राजेंद्र गराटे हरेश नामे अक्षय गराटे असेल जयेश गराटे प्रथमेश टीक या सर्वांच्या साथीनं आजची कला आपल्या समोर सादर करतो आहे बघा लक्ष असू द्या सगळ्यांना मुद्रा झाला सगळ्यांना झाला ना झाला झाला की नाही खरं सांगतो तुम्हाला वाईट एक शब्द बोलणार नाही वाईट पण बारी अशी करून जाईल ना तुम्ही मला खंदवा मी बरोबर यांना खंदवतो आहे ना म्हणून आमचे प्रतिस्पर्धी शाहीर आज ही बायको आणि मी नवरा आहे ना आज मला बायको म्हणून लाभले खेड तालुक्याची आन बान शान सप्तसुरांचा बादशाह आहे ना खरोखर सुंदर आवाजाचा धनी माझे मित्र माझे प्रतिस्पर्धी शाहीर राजेश बुवा निकम बुवानो तुम्हाला पण शाहिरी मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे बुवांचे गुरुवर्य आज या ठिकाणी उपस्थित आहेत विजय निकम आणि त्यांचा आज हॅपी बर्थडे आहे ना माझ्या मंडळाच्या वतीनं तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा आणि तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुम्ही शतायुषी व्हाल हीच या विघ्नहर्त्याच्या चरणी विनंती करतो आणि बघा वारी कशी करतो आहे ना स्तवनाला सुरुवात करतोय बोला गणपती बाप्पा
दिवस आज आहे आणि असा जगामध्ये एकच राजा होऊन गेला ज्यानं परस्त्रीलाही माते समान मान दिला. म्हणून माझा शिवरायावरती स्तवन सादर करतो आहे. बघा म्हणायचंय काय, भगव्या झेंड्याची डबाबत महाराष्ट्राची आग आहे, घाबरतो कुणाला मिळ्या तू तर शिवाचा वागा आहे. जिंकून देखील दुनिया सारी तो औरंगजेब रडला होता, कारण हातात तलवार घेऊन माझा राजा एकटाच त्या मुघलांना लढला होता. हर हर महादेव आवाज घुमला, मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला. तळपल्या मराठ्यांच्या नंग्या तलवारी, मुघल पळती माघारी. शिवा, अजून जर तुम्ही 10 वर्ष जगला असतात तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता, मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता. म्हणून माझ्या शिवरायाने त्या क्रांतीवीराने, माझ्या शिवरायाने त्या क्रांतीवीराने गुलामीचे तोडीले बंधन. शिवराया
माध्यमातून गाव आंबवली, दत्ताराम नगरकर गाव आंबवली यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की छावा पिक्चर मधला डायलॉग झाला पाहिजे, आहे ना? हाती घोडे तोफ तलवारे, हाथी घोड़े तोफ तलवारें, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा. आता योग काय बघा, यांचं पण नाव राजा आहे ना. हाथी घोड़े तोफ तलवारें, फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा राजा मेरा, अभी सब पे भारी है. बुवा काय म्हणाले? मानाचा गणपती आहे ना, आयोजकांचा मानाचा गणपती, बरोबर ना? म्हणतात पाहुण्याचा पाहुणचार करणार आमच्या तालुक्यात आले आणि म्हणतात पाहुणा कानात मुताय लागला, आहे ना? आता ही बायको मी नवरा, बायको काय बोलले? बायको काय बोलले? मग घरात क्लेश हवाय कशाला? मग घरात क्लेश हवाय कशाला? बुवा मी पण तुमच्यासारखी सरळ वारी करतो, आहे ना? म्हणून बुवानी स्तवन गायली रसिकांवरती, सुंदर स्तवन बुवा, आहे ना? गोड गाण्याचे गायक आहेत बुवा, सुंदर स्तवन. या ठिकाणी तुरेमध्ये शाहीर आमचे मित्र विश्वनाथ कोपळकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. बुवा म्हणाले रात्रीचा अनुभव घेतलाय, आहे ना? बुवानी म्हणतात रात्रीचा अनुभव घेतलाय, रातभर म्हणतात झोप लागली नसेल, रातभर. सकाळी 5:30ला बारी संपली, रात राहिली पुढची. बुवा आज विसर्जनाचा दिवस, झोपाय देणार कोण घरात? बुवा 9:30ला घरात पोहोचलो, 2 तास झोपलो, उठलो, बाप्पाची पूजा केली, आहे ना? आणि बाप्पाला नेऊन विसर्जन केला. म्हणून हा माझा जो भक्तगण आहे, माझा वाडवडील आहे, ज्यानं हा गण पुजला, बरोबर ना? काय म्हणतो आहे? माझे वडील असतील, इथे जमलेली लोक असतील, आहे ना? ज्या दिवशी गणराया विसर्जनाला जातो, त्या दिवशी गणराया विसर्जनाला जातो, त्या दिवशी प्रत्येकाचे डोळे पाणावतात. कारण या छोट्या मुलांसाठी तो त्यांचा मित्र आहे, या छोट्या मुलांसाठी हा गणराया मित्र आहे, माझ्यासाठी तो माझ्या भावासारखा आहे, बरोबर ना? आणि माझ्या वडिलांसाठी म्हणजे ज्येष्ठ मंडळींसाठी तो मुलासारखा आहे, बरोबर ना? एवढं त्याच्याने आपलं घट्ट नातं आहे बुवा. म्हणून गण कसा देतो आहे बघा. जास्त काय झालवडी माहित नाही, बरोबर ना? कारण सुशांत कराडेचा आवाज बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे आणि माहिती आहे म्हणून बारी ठेवली, बरोबर ना? म्हणून
तुम्हाला सर्वांची नक्की आहे, बरोबर ना? म्हणून दादा तुम्हाला ही शायरी मनाचा मुजरा करतो आणि आजच्या वारीवर काय जाऊ नका. तुम्हाला वाटत असेल गराटे बुवा वाकड्या मेढीला वाकड्या न्या आहे ना, वाकड्या मेढीला बुवा म्हणतात ना, वाकड्या मेढीला वाकड्या न्या. बुवा तुम्ही नेमा गाडीत बसा आणि मेढ वाकडी असते ना, डायरेक्ट कापून टाकतो तिथं डायरेक्ट कापून टाकतो. न्याम वाकड्या गाडीत बसत नाही बुवा. आणि हे काल तुम्ही अनुभवलेला आहे, हे काल बुवाने अनुभवलेला आहे. सामना एवढा टोकाला गेला होता बुवा. तुम्ही कचकीची काळतुसा जर घरात ठेवून आता शिव ना आहे ना, तर सुशांत गराटे काय कमी नाही. तुम्ही दुसऱ्या वारी बुवा काय करणार, सगळं घरात गेलं, मी ह्याव करीन मी त्याव करीन आहे ना. सोनेगिरी माहिती आहे ना, सोनेगिरी बुवांची फॅशन आहे. आणि माझा मित्र प्रथमेश त्या ठिकाणी आलेला आहे, दोघांनी आम्ही एकत्र काम केलेलं आहे. त्याला ही शाहिरी मानसचा मुजरा करतो. तुरेमध्ये शाहीर विश्वनाथ कोकळकर गाव वरची मुंगरी यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवांचा प्रश्न आहे की बुवा म्हणतात गौराई सोडून का गेली, बरोबर आहे ना? तिला वचन दिलं होतं की मी येईन आणि तुझ्या बरोबर 1.5 दिवस राहील. कोणाला माहितीये काय वचन? सुहास सागरे ही जी माझी शाखा आहे त्या शाखेचे सर्व आहे. सुहास सागरे आज बरोबर आलेले आहे, त्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवा जे लोकांना माहिती आहे ते विचारा, बरोबर ना? लोकांना काय ह्याच्यात मजा नाही हो, लोकांना ह्याच्यात काय मजा नाही. आणि तुम्ही दुसऱ्या बारी देऊन माझी काढा ना, दुसऱ्या बारी देऊन काढा. 4-5 लोक मंडळाची माणसा आणि हा युट्यूबवर थांबलं ना, युट्यूबवर तुमचा सकाळपर्यंत बरोबर कार्यक्रम करीन. कारण आम्ही सशाच्या पारदीला पण डुकराची काळतुसा खिशात ठेवतो बुवा. कमी समजायचं नाही. आणि दुसऱ्या वारीत येऊन अजिबात खोटं बोलायचं नाही बुवा. तुम्ही आज शाम धलपडलो बुवा. काय म्हणतात यांचे गुरुवर्य म्हणतात ख्यातनाम शाहीर त्यांनी 45 वर्ष केली ना बुवा, केली ना. आणि हा दाखवला ना कोयनूर हिरा लोकांना बुवा. तुमच्या गुरुबद्दल मला काय बोलायची गरज नव्हती, बरोबर आहे ना? मला काय बोलायची गरज नव्हती. बुवांनी माझा काल कार्यक्रम जोरात तापला बुवा. बरेच काय बोलून गेले. माझे गुरुवर्य स्वर्गवासी आहेत, टोपीवरनं पण बुवा बोलून गेले. मी जेव्हा 2 वर्षापूर्वी वडील होते तेव्हा कार्यक्रम करायचो, तेव्हा वडिलांच्या डोक्यात टोपी असायची. बापाच्या पायातली चप्पल कोण पोर घालील? बापाच्या पायातली चप्पल आपण घालतो. बापाच्या डोक्यावर टोपी होती म्हणून माझ्या डोक्यावर टोपी नव्हती बुवा. गेल्या वर्षी माझे वडील स्वर्गवासी झाले. वर्षाच्या आत डोक्यावर तुला फिरव फेटा घालून फिरू, बाजारात फिरू शकतो म्हणून बुवा घालती नाही. पण यावर्षी स्वाभिमानानं आणि अभिमानानं घालतोय बुवा. पण तुम्हाला त्याची लाज वाटते, बुवांना लाज वाटते. मग बुवा एक काम करा, तुम्ही आधी माझ्या होणार डोक्यावर पदर घेऊन या. डोक्यावर पदर घेऊन या. तुम्हाला टोपी घालायची लाज वाटते तर बुवा म्हणाले यांचे गुरुवर्य. बुवा तुमच्याही गुरुवर्यांवर काय बोललाच नव्हतो, पण तुम्ही काल सुरुवात केली. मग तुमचे गुरुवर्य जर तुमच्या बरोबर वारी हजर आहेत, बुवा मला म्हणाले कालची वारी गराटे बुवा तुमच्या वडिलांनी बघितली असती तर तुम्हाला चपलन मारलेली असता. युट्यूबला वारी आले बघा. मग यांचं गुरु जर खाली बसलेलं आहे मग यांना का नाही चपलन मारलं पाहिजे ना? तुम्हाला पण बुवा चपलन मारलं पाहिजे. पण तुमचा गुरु मारित नाही का? कारण तुमच्या गुरूंचे संस्कार ते त्यांना पण ते चालतं. आज माझ्या माय मावल्यांची सगळ्यांची मर्यादा राखून या ठिकाणी वारी करणार. आणि खरोखर मगाशी येता पण दिनेशजी कुर्दडकर साहेब आहेत, जे सगळ्यांना मोठं स्पॉन्सरशिप करतात, गाण्यांसाठी असेल कार्यक्रमांसाठी असेल. त्यांनी सुद्धा मला फोन केला, बापाचं छत्र हरवल्यावर जर बाप कोण असेल तर
दिनेश कोंडकरांनी मला प्रेम दिलेलं आहे बुवा. त्यांनी सुद्धा सांगितलं की सुशांत ही शेवटची वारी, याच्या पुढे सत्य जर अशी वारी केलीस तर तुझा कार्यक्रम बंद कर आणि घरात बस, आहे ना. म्हणून माय मावळ्यांची इज्जत राखून मान राखून बुवा गवळण काय म्हणते बघा. तुम्ही जर दुसऱ्या वारीत येऊन आज्ञावर ढोकी घालणार असेल, आजला माहितीये ना ज्यांना चावल्यात काय फरक पडत नाही. आता मी माझ्या दुसऱ्या वारीत येऊन बोलायला असणार आहे कोण सकाळपर्यंत बुवा काय म्हणतो गवलनी, अरे तुझ्या घरातलं डेरं हा बघ कोण खातोय दाबून, तुझ्या घरातलं डेरं बघ कोण खातोय दाबून. डेरं म्हणजे काय? डेरं म्हणजे काय? माठ आहे ना, माठ. तुम्ही बोलणार आहे नाही तर आपला गौरव म्हणतो आणि जातो, मला काही नाही, तुमच्यासाठी आलोय. डेरं म्हणजे माठ. माठ कोण दाबून खातो? माठ कोण दाबून खातो? का काही फुगा आहे दाबून खायला? हा का म्हातारीचं गॅस आहे? हा बुवा आपण दाबतो ना, दाबतो हाताचा एक्सरसाइज करायला, त्या स्माइली वाला असतो त्याला काय म्हणतात? हा बॉल. बॉल ना आपण दाबतो बॉल. आपण एकामेकाची कधीतरी मानगुडी पण दाबतो. हा जशी काल बोवांची दाबली होती आहे ना. म्हणून बुवा ही पानसट तुमची गवळण बुवा, तिची काय कठीण देऊ, काय कठीण देऊ बुवा म्हणतो. अरे तुझ्या घरात डेर हा बुवा, घरातलं डेर ते नंतर राजाच्या हा तर कोण खायचा कोण नाही खायचा हा बुवा शास्त्रात विषय बघा काय आणि गायला शिका. आणि डेर कोण दाबून खायत नाही, डेर कोण दाबून खायत नाही. डेर उलट करून पितात, हा दूध खातात, दूध खातात, भात खातात, मामाम खातात. हा याला मामाम खायचा रायकीचा, हा याला मामाम खायचा रायकीचा. अजून दुधाचं दात पण दुखलं नाही मेल्याचं. हा आणि मला शिकवायला आलाय बुवा वारी फक्त गवळण घेतो. बुवा काय म्हणतो खरी मजा गवळणी बसणार. हा अरे तू गरम झालास तर लोका होती आहे ना. पहिल्या वारीत त्याचा झोलपडवून गेला स्वरपाटला साफ, तुझं वाटवलं झालं नाही तर हा कालचा एवढा खर्च कसा घेतला? हा तुझ्या तालुक्यात आहे ना, तुझ्या तालुक्यात आहे. आता दुसऱ्या वारीत येऊन काय मला वरच्या खाल्ल्या जो काय करशील, हा साफ कपडे फाडून टाकशील, बघा आहे कोण? मी तुला काय उत्तर देतो बघा आहे कोण? बरोबर आहे ना. म्हणून बुवांना आणि बुवा म्हणाले काल बुवांना गोट्याने दिले. काल बुवांची गवळण काय छोट्या 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 हा लपून ठेव रे गोट्या, बुवाचा विषय होता. हा आणि मी काय म्हटलं माझ्या मोठ्या 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 नाही फटी तर जायत रे गोट्या. हा आता घालू काय पुरुष आहे तर स्वतःच घालणार ना, बरोबर आहे की नाही? बुवा परत बुवा म्हणाल अंगा मासान म्हणतात पहिल्यासारखं आहे, पहिल्यासारखं आहे. आता मी त्या घरच आहे, तुमची हाडाची काढाणी याचा तुमतुरा झालेला तर मी काय करू आहे ना. आता दुसऱ्या वारीत म्हणतील काला रेडा याव रेडा नाव रेडा याचा श्याम करपाटला म्हणणार. बघा दुसऱ्या वारीत याची मजा तर बघा. नुसता पहिल्या वारीत आहे ना त्यानं 40% पण केला नाही, हो 40% पण केला नाही. दुसऱ्या वारीत बघा कसा तापून येतो तो बुवा. हा येऊ हा चला बघा काय म्हणायचंय. ज्याच्यामुळे तुझी मानवर छान केलं या साऱ्यांचं बरं. निळा हातात झेंडा जगाला सांग बापू माझा भीमराव.
मनाच्या फुलपाखरा गाली लाजून हसता जरा तुझा पुढा पिकी अवसरा मनापासून सांगतोय राजे तुझा मी प्रिय कर गौरांची लक्ष द्या मनापासून हा श्रीकृष्ण सांगतो राजेला मनापासून सांगतोय राजे तुझा मी प्रिय कर आहे खरा Oh
विषयाची प्रत बुवांना दिलेली आहे रसिकांच्या माहितीसाठी आजच्या माझ्या कार्यक्रमाचा प्रश्न आणि जवळजवळ 12 वर्ष आणि आजचं या वर्षीचं हे 13वं वर्ष कार्यक्रमाचं आहे प्रश्नच आहे म्हणून बुवा काय म्हणतो आहे बघा माझा प्रश्न सगळ्या रसिकांसाठी श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली करण्यासाठी त्याला किती वर्षे गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्यांचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय प्रश्न ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर आल्यास नक्की पटवून घेणार आणि बुवांचा आणि माझा आजचा आतापर्यंतचा या वर्षीचा दुसरा आणि आतापर्यंतचा 4था कार्यक्रम आहे आणि 4 कार्यक्रमांना सुद्धा बुवांना हाच विषय दिलेला आहे बुवा म्हणून गेले की जर माझा प्रश्न पडला बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर थोडासा आशय 2-3 ग्रंथांमध्ये लागतोय बुवा पण तुमची वाकडी वेळ आहे ना ती जरा भरतीकडेच आहे बरोबर ना अजून जरा होऊ दे थोडासा वेळ द्या मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार आणि तुमच्या प्रश्नाचं आज मी काय उत्तर देत नाही बुवा कारण 6 शास्त्र 18 पुराण काय माझ्या घरचे नाही बरोबर ना म्हणून बुवा आजच्या विषयाचं तुमचं उत्तर आज काय देत नाही आणि माझा विषय तुम्हाला विचारलाय जर ग्रंथ जरी बरोबर असला ना बुवा ग्रंथ जरी बरोबर असला तरी तुमचा यथोचित मान सन्मान करीन कारण हा लोकशाहीचा मुलगा कधी खोटं बोलत नाही बुवा म्हणून खोटं बोलायचं
तुम्हाला जी मजा करायची दुसऱ्या बारीत करा, मला माहिती आहे. आता पाहुणं रावणं काय नाही, आता बोला देणार तुम्ही दुसऱ्या बारीत गावणं आहे ना. पण मी तरी माझं कशाला तोंड खराब करून बोलत आहे ना. म्हणून पहिली बारी तुम्ही ज्या हिशोबाने केला त्या हिशोबाने केली. आणि खरोखर कालच्या बद्दल तुम्हाला सांगतो, तुमच्या गुरु माऊलींना बोललो असेल आहे ना, त्यांची पण ऑन स्टेज बुवा क्षमा मागतो. मावळा प्रतिष्ठान उमरीवरची यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ऑन स्टेज बुवा तुमच्या गुरुवर्यांची क्षमा मागतो. रोशन जाधव आणि प्रथमेश यांच्या माध्यमातून माझे 2 मित्र आहेत या गावचे. त्यांचं इथं 10 किलोमीटरवरती गाव आहे. त्यांच्या माध्यमातून हा शाहिरांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बुवा तुमच्या गुरुवर्यांची लाईव्ह कार्यक्रमामध्ये माफी मागतो, कारण हा लोकशाहीराचा वारसा आहे. आणि मला काल जे बोलायचं नव्हतं आणि मलाच वाईट वाटलं की मी कशाला एवढं बोललो, पण बारीच्या हिशोबाने झाली. बुवा तुम्ही म्हणू नका की तुमचं चुकलं म्हणून, पण मी म्हणतो तुमच्या गुरुवर्यावरून बोललो की माझी चूक आहे, बरोबर ना. आणि तुम्हाला आणि तुमच्या गुरूंना, खास करून तुमच्या गुरूंची या ठिकाणी माफी मागतो, कारण मोठं व्यक्तिमत्व आहे. विजयजी निकम मोठे शाहीर आहे, त्यांची या ठिकाणी माफी मागतो. आणि तुम्हाला जशी वारी करायची ना, ऐकलं काय ऐकलं बोल, तुम्हाला जशी वारी करायची ना दुसरी करा, तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि बुवानी जर गरम केला महाडीचे पोलीस वाले यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. बुवानी जर गरम केला नाही ना, बुवानी गरम केला नाही तर फक्त माझी दुसरी वारी 15 मिनिटं ऐकाय थांबा, ही तुम्हाला विनंती करतो. सोलाई क्रीडा मंडळ अकोली देऊळवाडी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक. बुवान फक्त वारी खंडवला ना, बघा दुसऱ्या वारीत फक्त तुम्ही थांबा, फक्त थांबा. बघा कशी वारी करतो. बुवाला धमकी देत नाही, बुवांना धमकी देत नाही, कारण बुवा आपण युवा पिढीचे शाहीर आहोत. तुमच्या गुरूंचं माझ्या गुरूंचे झाले जमाने गेले, लोकांना काय द्यायला पाहिजे आणि काय नाही. आता यांची फक्त भाषा बघा, यांची भाषा बघा आणि नंतर तुम्ही मला बोला की वाकडे मेडीला वाकडा नाही. बुवा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.